भंडारा नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने जनसुनावणी आंदोलन। ओबीसींना आरक्षण न मिळाल्यामुळे गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। असे असताना सर्व नगर परिषदांचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा रिमोट कंट्रोल हा राज्य सरकारच्या हातात आहे आणि कोणतेही सदस्य नसल्याने नागरिकांच्या अडचणी, समस्या व गऱ्हाणे ऐकण्याकरिता कोणी नाही। अशातही मुख्यमंत्री म्हणतात की राज्यात रामराज्य आहे, तर रामराज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हता, नागरिकांना अडचणी, समस्या येत नव्हत्या। या सर्व नगर परिषदा आता राज्य सरकार चालवत असून जवळपास 300 कोटींची काम झाली, मात्र सर्व टेंडर मॅनेज करून आणि भ्रष्टाचारही झाला। त्यामुळे आज आम्ही ज्या प्रकारे हा आंदोलन केला आहे, आमच्या समस्या जर हे भंडारा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ऐकल्या नाही, सोडवलं नाही, तर आमचे वरिष्ठ नेते आहेत ते आमचे प्रश्न लावून धरतील आणि म्हणून नागरिकांच्या समस्या, तक्रारी जाणून घेण्याकरिता आम्ही हे आंदोलन केलेले आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसीला आरक्षण न मिळाल्यामुळे 4 वर्षापासून थांबलेल्या आहेत आणि पूर्ण रिमोट कंट्रोल भंडारा शहराच्या सुद्धा आणि भंडारा जिल्ह्यात जेवढ्या नगर परिषदा आहेत, परिषद आहेत, त्यांचा रिमोट कंट्रोल राज्य सरकारच्या हातात आहे। त्यामुळे इथं नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, यांचे घराणे ऐकण्यासाठी कोणी उपलब्ध मिळत नाही। लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात आणि मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये रामराज्य आहे, त्यांचे प्रतिनिधी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये रामराज्य आहे। पण मला हे म्हणायचं आहे की आपण रामायण महाभारत सगळे सिरियल पाहिलेले आहोत। रामाच्या राज्यामध्ये कोणी दुखी राहत नव्हतं। रामाच्या राज्यामध्ये प्रवेशद्वारावर गेला तर त्याला न्याय मिळत होता। रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हत्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपले देवाभाऊ काल मोठमोठ्या जाहिराती छापल्या त्यांनी, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा कोणी अन्यायापासून वंचित राहत नव्हता, म्हणजे न्याय मिळत होता। पण आज अशी परिस्थिती आहे की भंडारा शहरात लोकांचे घराणे ऐकण्यासाठी कोणी नगरसेवक नाही आणि म्हणून मागच्या महिन्याभराच्या पूर्वी आम्ही या सीओला काही निवेदन दिले होते, त्याच्यावर काही प्रमाणात कारवाई झाली। या स्तरावरच्या मागण्या जर त्यांनी आज पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमचा हा जनसुनावणी आंदोलन महाराष्ट्राच्या विधानसभेत कसा पोहोचेल त्या दृष्टीने विचार केलेला आहे। पक्ष नेतृत्व अशी आमची चर्चा झालेली आहे की जर या स्तरावर यांनी समस्या सोडवल्या नाही तर आमच्या पक्षाचे नेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत, विधान परिषदेमध्ये आहेत, तिथं इथला आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। इथं 300 कोटीच्या वर जवळपास विकासाची कामं झाली, पण कुठेही सगळ्या टेंडर मॅनेज झालेले आहेत। अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात जे टेंडर 23%, 30% बिलो गेले होते ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा ॲज पर मध्ये टेंडर विकण्यात आले। म्हणजे मोठ्या प्रमाणात बांधकामात सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे। जे रस्ते कामं चालू आहेत ते उघडणं सुरू आहे, ते उखडलेले आहेत, नियमाप्रमाणे काम होत नाही। म्हणजे तांत्रिक पॅनलचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या भंडारा शहरात रामराज्य असं मी म्हणूच शकत नाही। म्हणजे ज्याप्रमाणे आपले परिणयजी फुके यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलं की हे देवेंद्र फडणवीस रामासारखे आहेत, पण रामासारखे जरी देवेंद्र फडणवीस यांचं चारित्र्य असला पण रामासारखा राज्य महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही। आणि म्हणून या जनसुनावणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत। 2 वाजेपर्यंत ज्यांचे निवेदन आमच्याकडे येतील, जे आपले प्रश्न मांडतील, त्यांचे सगळे विषय घेऊन आम्ही सीओ कडे जाणार आहोत आणि सीओ सोबत या विषयावर चर्चा करणार आहोत। त्यांच्या स्तरावरचे विषय त्यांनी जर सोडवले नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न मांडण्याची आम्ही पाठपुरावा करू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।